12वीचे विद्यार्थी. आपण मागच्या वेळेस अँटीकोगुलंट हा धडा बघितला. आता ह्या वेळेस आपण बघणार आहोत हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन बघत असताना सर्वप्रथम आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, व्हॉट इज हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन म्हणजे काय? हिमोग्लोबिन इट इज ए आयर्न प्रोटीन कॉम्प्लेक्स. हिमोग्लोबिन इट इज ए आयर्न प्रोटीन कॉम्प्लेक्स. हिमोग्लोबिन काय आहे तर लोह आणि प्रथिने याचं संयोग आहे. लोह, आयर्न, प्रोटीन, प्रथिने या दोघांपासून तयार झालेले हे संयोग आहे. आणि हे हिमोग्लोबिन कुठे असतं तर हे लाल पेशीच्या आतमध्ये असतं. द हिमोग्लोबिन इज प्रेझेंट इनसाइड द रेड ब्लड सेल. तर एक गोष्ट क्लिअर झाली, व्हॉट इज हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन इज ए आयर्न प्रोटीन कॉम्प्लेक्स. इट इज प्रेझेंट इनसाइड द रेड ब्लड सेल. तर ह्या हिमोग्लोबिनचं काय महत्व आहे एवढं? तुम्ही जर लॅबोरेटरीत गेलात तर जवळजवळ 80% तपासण्यामध्ये हिमोग्लोबिन तपासा म्हणून आलेलं असतं. इतकं मोठं काम असतं हिमोग्लोबिनचं. तर हे हिमोग्लोबिन जे आहे याचं काय महत्व आहे? का हिमोग्लोबिन तपासा म्हणतात लॅबोरेटरीत एवढं? तर हिमोग्लोबिन, द मेन फंक्शन ऑफ हिमोग्लोबिन इज इट कॅरीज ऑक्सिजन. इट कॅरीज ऑक्सिजन to all parts of the body, to all tissues, all cells. आपण जो ऑक्सिजन श्वासातून आतमध्ये घेतो तो ऑक्सिजन ते हिमोग्लोबिन पकडतं. इट वर्क्स एज ए कॅरियर, वाहक, ट्रक सारखं काम करतं. द ऑक्सिजन विच वी इनहेल दॅट गोज टू लंग. ते फुफ्फुसात जातं ऑक्सिजन आणि तिथून मग ते हिमोग्लोबिनला चिटकतं आणि हिमोग्लोबिन मग रक्त संपूर्ण शरीरभर वाहत असल्यामुळे ते हिमोग्लोबिन काय करतं, तो ऑक्सिजन वाहून नेतं आणि प्रत्येक टिश्यूला पुरवतं. इफ द हिमोग्लोबिन पर्सेंटेज कम्स डाऊन, शरीरातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं, काय होतं? माणूस लवकर थकतो, त्याला दम लागतो, अशक्तपणा जाणवतो. कशामुळे? तर संपूर्ण शरीराला ऑक्सिजन मिळत नाही. इफ हिमोग्लोबिन पर्सेंटेज कम्स डाऊन, the body gets less oxygen. The body gets less oxygen. तर ही दोन गोष्टी क्लिअर झाल्या. हिमोग्लोबिनचं कार्य काय? इट कॅरीज ऑक्सिजन टू ऑल पार्ट्स ऑफ बॉडी, टू ऑल टिश्यूज ऑफ बॉडी. सो व्हॉट इज हिमोग्लोबिन इज क्लिअर. सेकंड थिंग, व्हेअर इट इज प्रेझेंट इज क्लिअर अँड व्हॉट इज द फंक्शन. आता ही जी हिमोग्लोबिन आहे ज्याची रचना मी तुम्हाला सांगितली, इट इज ए वन पार्ट इज ए आयर्न and second part is a globin or globulin, that is the protein. Types of hemoglobin. हिमोग्लोबिनचे प्रकार कुठले? हिमोग्लोबिनची रचना बदललेली असली की त्याचा प्रकार बदलतो. There are two types of hemoglobin. The one is called as adult hemoglobin. Adult hemoglobin म्हणजे मोठ्या माणसातला, मोठ्या व्यक्तीतला. And fetal hemoglobin. Fetal म्हणजे जे आईच्या पोटात असलेलं, जे नवजात बालक होतं त्याच्या पण अंगामध्ये हिमोग्लोबिन असतं, ते हिमोग्लोबिन. ह्या दोन्हीतल्या रचनेमध्ये फरक आहे. फिटल हिमोग्लोबिन अँड ऍडल्ट हिमोग्लोबिन यांची रासायनिक रचना वेगळी आहे. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता हे हिमोग्लोबिन आपल्याला लॅबोरेटरीमध्ये मोजायचं आहे. एखाद्याच्या रक्तामध्ये किती आहे हिमोग्लोबिनचं प्रमाण. सो व्हॉट आर द डिफरंट मेथड्स ऑफ मेजरिंग हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन मोजण्याच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहेत लॅबोरेटरीमध्ये. So there are three types of methods. One is called as Sahali's method. त्या Sahali's मेथडचं दुसरं नाव आहे ऍसिड हिमॅटिन मेथड. Sahali's method or acid himatin method, or this is also called as chemical method. याचं दुसरं नाव काय आहे? केमिकल मेथड. This method is very commonly used. ही सर्वात जास्त वापरण्यात येणारी पद्धती आहे. The another one is a colorimetric method. दुसरी जी मेथड आहे त्याचं नाव आहे colorimetric method, ज्या ठिकाणी कॉलोरोमीटरचा वापर केलेला आहे. कॉलोरोमीटर माहिती आहे तुम्हाला. त्या कॉलोरोमीटर नावाच्या यंत्राचा वापर करून हिमोग्लोबिन काढलं जातं. दॅट इज अ कॉलोरोमेट्रिक मेथड. त्याच्यामध्ये कुठली मेथड येते? त्याच्यामध्ये येते सायनोमेथ हिमोग्लोबिन मेथड, त्यालाच ड्रॅपकिन मेथड म्हणतात.
कुठली मेथड? ड्रॅपकिन मेथड. ड्रॅपकिन मेथड इट इज अ कलोरमेट्रिक मेथड. आणि तिसरी जी आहे दॅट इज कॉल्ड एज अ गॅसोमेट्रिक मेथड. गॅसचा वापर करून हिमोग्लोबिन मोजलं जातं. या 3 पद्धतीमध्ये सर्वात जास्त वापरण्यात येणारी पद्धत म्हणजे सहालीज मेथड और केमिकल मेथड और ऍसिड हिमॅटिन मेथड, की जी आपल्या प्रॅक्टिकलमध्ये पण आहे, प्रॅक्टिकलच्या परीक्षेत विचारली पण जाते त्याची प्रोसिजर, आणि ती आपल्याला करता आलीच पाहिजे अशी पद्धत आहे. आपण जर MLT अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असेल तर आपल्याला हिमोग्लोबिनचं रक्ताचं प्रमाण काढता आलंच पाहिजे सहालीज मेथडनं. सो सहालीज मेथड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मेथड. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ बेडसाईड मेथड. बेडसाईड म्हणजे पेशंटच्या अगदी बिछाण्याच्या बाजूला उभा राहून आपल्याला करता येण्यासारखी साधी, सोपी आणि सर्वात स्वस्त असलेली मेथड आहे सहालीज मेथड. सो टुडे वी विल सी अबाउट सहालीज मेथड. ड्रॅपकिन मेथड और सायनोमेथ हिमोग्लोबिन मेथड दॅट इज ऑल्सो इन आवर सिलेबस. ती आपल्या अभ्यासक्रमात आहे, ती पण आपण बघणार आहोत. लेखी परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न येतो ड्रॅपकिन मेथडवर. तो फर्स्ट वी विल सी अबाउट द केमिकल मेथड और सहालीज मेथड. सहालीज मेथडने हिमोग्लोबिन काढायचं असेल तर काय साहित्य लागतं? व्हॉट इज द रिक्वायरमेंट? द रिक्वायरमेंट फॉर डिटर्मिनेशन ऑफ हिमोग्लोबिन बाय सहालीज मेथड व्हॉट यू नीड इज ए HB मीटर दॅट इज कॉल्ड एज हिमोग्लोबिनोमीटर. हिमोग्लोबिनोमीटर म्हणजे अत्यंत साधं सोपं असं यंत्र आहे. आपली काड्याची पेटी असते त्या तेवढ्या आकाराचा आहे साधारणतः. मोठ्या काड्यांची पेटी असते ना, काड्याची पेटी तेवढा आहे. तर रिमेंबर, सहालीज हिमोग्लोबिनोमीटर, then you need a HB pipette, then you need a HB tube. ह्या 3 गोष्टींची गरज आहे तुम्हाला. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय लागणार आहे? केमिकल म्हणून तुम्हाला लागणार आहे N/10 HCl. HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड. N/10 हे डायल्यूट केलेलं हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं. डिस्टिल्ड वॉटर एक लागणार आहे तुम्हाला. आणि टोचून रक्त काढण्यासाठी फिंगर प्रिक करून लॅन्सेट किंवा डिस्पोजेबल निडल. लॅन्सेट और डिस्पोजेबल निडल. आणि त्याच्या व्यतिरिक्त फिंगर क्लीन करण्यासाठी स्पिरिट स्वॅब, कॉटन स्वॅब एवढं साहित्य लागणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, सहालीज मेथडमध्ये काय काय लागणार आहे? HB मीटर, त्याला हिमोग्लोबिनोमीटर म्हणतात, HB पिपेट, HB ट्यूब, N/10 HCl, डिस्टिल्ड वॉटर, स्पिरिट स्वॅब, कॉटन स्वॅब, लॅन्सेट. दिस इज द रिक्वायरमेंट. व्हॉट इज द प्रोसिजर? प्रोसिजर कशी करायची आहे? सहालीज मेथडने हिमोग्लोबिन काढताना सुरुवातीला आपल्या हातामध्ये घ्यायची ती HB ट्यूब. HB ट्यूब तुम्हाला दाखवलेली आहे. HB ट्यूब कशी असते? काचेची ट्यूब आहे आणि त्याच्यावरती खालपासून वरपर्यंत आकडे पडलेले आहेत. 2, 4, 6, 8, 10, 12 असे आकडे. ती HB ट्यूब जी आहे त्या HB ट्यूबच्या सर्वात खालच्या रेघेपर्यंत द लोअर मोस्ट मार्क ऑन HB ट्यूब ती तुम्ही अगोदर बघायची आहे. आणि तिथपर्यंत तुम्ही काय घ्यायचं आहे? N/10 HCl by using a dropper. So first you take N/10 HCl in HB tube up to the lowermost mark of HB tube. So first you take N/10 HCl up to the lowermost mark. त्या HB ट्यूब वरची सर्वात खालची जी रेघ आहे तिथपर्यंत भरून काय घ्यायचं आहे? हायड्रोक्लोरिक आम्ल. कशाच्या मदतीनं? ड्रॉपरच्या मदतीनं. आता ही HB ट्यूब बाजूला ठेवायची. बाजूला म्हणजे HB मीटर मध्येच ठेवायची आहे. आणि नाउ व्हॉट यू डू इज यू टेक ए HB पिपेट. HB पिपेट आपल्या बाजूला रेडी ठेवायचं आहे. नाउ यू हॅव टू क्लीन द फिंगर टिप अँड डू ए बोल्ड prick to the fingertip and collect blood. आता तुम्हाला स्पिरिटच्या साह्यानं बोटाचं टोक जे आहे ते स्वच्छ पुसायचं आहे, क्लीन करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे आणि एक फिंगर प्रिक करायची आहे. लॅन्सेटच्या साह्यानं फिंगर प्रिक करायची आहे. ब्लड येणार आहे बाहेर. सो व्हॉट यू हॅव टू डू इज यू सिलेक्ट अ फिंगर, clean the fingertip with spirit swab 3 times, take a sterile lancet, give a bold prick, blood will come on the tip of the finger. Blood येईल बाहेर बोटाच्या टोकावरती. Now you hold the HB pipette in the mouth. HB pipette जे आहे त्याचं एक टोक तोंडात धरायचं आहे.
एचबी ट्यूबला एक रबराची नळी असते, त्या रबराच्या नळीचं टोक आपण तोंडामध्ये धरायचे. द अदर इज अ ग्लास ट्यूब. पिपेट जे आहे ते काचेच आहे. सो व्हॉट यू हॅव टू डू इज यू हॅव टू सक द ब्लड इन द एचबी पिपेट. यू हॅव टू सक द ब्लड इन द एचबी पिपेट अप टू 20 मायक्रोलिटर मार्क. ब्लड जे आहे ते एचबी पिपेट मध्ये 20 मायक्रोलिटरची जी रेघ आहे तिथपर्यंत ओढायचं आहे. यू हॅव टू सक द ब्लड अप टू 20 मायक्रोलिटर मार्क इन द एचबी पिपेट. आता हे करत असताना एक काळजी विशेष घ्यायची आहे की जे ब्लड आपण मध्ये ओढतोय त्या ब्लडच्या मध्ये हवा येऊ द्यायची नाहीये. एक सलग ब्लड आलं पाहिजे त्या एचबी पिपेट मध्ये. सो वाईल सकिंग द ब्लड डोंट अलाउ एअर टू कम इन. मध्ये हवा येऊ द्यायची नाहीये. सो देर विल बी अ युनिफॉर्म कॉलम ऑफ ब्लड. युनिफॉर्म कॉलम ऑफ ब्लड. ब्लडचा कॉलम असा युनिफॉर्म दिसला पाहिजे 20 मायक्रोलिटर पर्यंत. So suck the blood in the HB pipette up to 20 microliter, right? Now what you have to do immediately, you have to transfer this blood to HB tube. आता हे जे ब्लड आपलं पिपेट मध्ये आहे ते HB ट्यूब मध्ये सोडायचं आहे. कसं सोडणार? So you have to take the HB pipette in the hand and the one end of the HB pipette, that is the glass end, it should touch the hydrochloric acid in the HB tube and you have to blow it. फुंकायचं आहे एचबी पिपेट मध्ये. फुंकल्यानंतर ते ब्लड खाली उतरणार आहे. अलग लक्षामध्ये. हे ट्रान्सफर कसं करायचं आहे? बाय ब्लोईंग द एअर. ब्लो करायचं आहे म्हणजे फुंकायचं आहे त्या एचबी पिपेट मध्ये. फुंकल्यानंतर ते जे ब्लड आहे एचबी ट्यूब मध्ये येणार आहे. सो ट्रान्सफर द ब्लड फ्रॉम एचबी पिपेट टू एचबी ट्यूब. हे टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? एचबी ट्यूब हलवायची आहे. यू हॅव टू शेक द एचबी ट्यूब सो दॅट द ब्लड विल गेट मिक्स्ड विथ द ऍसिड. ब्लड कशामध्ये मिक्स होईल? ऍसिड मध्ये मिक्स होईल. आता आपल्याला एक करायचं आहे, एकदा मिक्स झालं की ती एचबी ट्यूब 10 मिनिटं तशीच ठेवून द्यायची आहे. यू हॅव टू कीप द एचबी ट्यूब फॉर 10 मिनिट्स. आता हे 10 मिनिटं कशासाठी आहेत? तर ब्लड आणि जे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे यांच्यामध्ये रासायनिक क्रिया होते. देर इज अ रिएक्शन बिटवीन ब्लड अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ ऍसिड हिमॅटिन. आतमध्ये कुठला पदार्थ तयार होतो? ऍसिड हिमॅटिन. आणि दॅट इज अ डार्क ब्राऊन कलर, गडद ब्राऊन कलरचा तपकिरी रंगाचा पदार्थ तयार होतो. तो तयार झाला एकदा पदार्थ तपकिरी रंगाचा, तो 10 मिनिटं लागतात त्याला. 10 मिनिटानंतर आफ्टर 10 मिनिट्स you have to take the HB tube in the hand, see the color of the solution and now keep the HB tube in the HB meter. Keep the HB tube in the HB meter. Now start adding water in the HB tube. आता HB ट्यूब मध्ये वॉटर ऍड करायला सुरुवात करायची आहे. ड्रॉप बाय ड्रॉप, थेंब थेंब, एकदम बद टाकायचं नाहीये. You have to add water in the HB tube drop by drop. थेंब, 2 थेंब, 4 थेंब आपण वॉटर टाकायला सुरुवात करायची आहे. किती वेळ वॉटर टाकणार आपण? You have to add water in the HB tube till the color in the HB tube matches with the color plates of HB meter. Till the color in the HB tube matches with the color plates of the HB meter. HB मीटरच्या ज्या रंगीत पट्ट्या आहेत त्याचा रंग आणि HB ट्यूब मधल्या सोल्युशनचा रंग सारखा येईपर्यंतच पाणी घालायचंय. एकदा तुमच्या डोळ्याला दिसलं की तो रंग सारखा आहे मग पाणी घालायचं बंद करायचं. So stop adding water when the color in the HB tube matches with the color plates of HB meter. एकदा रंग सारखा आला की मग बंद करायचं. मग बंद केल्यानंतर काय करायचं? यू हॅव टू टेक द ट्यूब नाउ आउटसाइड द HB मीटर. आता HB मीटरच्या बाहेर ट्यूब घ्यायची आहे आणि उजेडात बघायचं आहे. काय बघायचं आहे आपल्याला? तर त्या HB ट्यूब मध्ये आपण पाणी घातल्यानंतर ती जी लेवल आलेली आहे, वरची लेवल, तो जो काही द्रव पदार्थ आहे, जे लिक्विड आहे
HB ट्यूब मध्ये ऍसिड हिमॅटिन तयार झालं होतं. ते जे लिक्विड आहे त्याची सर्वात वरची लेवल, ती जी वरची लेवल जी आहे त्या ठिकाणी कुठला आकडा आहे. यू हॅव टू सी द लेवल ऑफ द फ्लुइड इन द HB ट्यूब. You have to see the level of fluid in the HB tube. ती लेवल बघितल्यानंतर त्या ठिकाणी कुठला आकडा आहे. You have to observe for the marking, and on that marking there is a number. त्या मार्किंग वरती नंबर लिहिलेला आहे. 10 असेल, 11 असेल, 9 असेल. That is the HB percentage of the given blood sample. That is the HB percentage of the given blood sample. अत्यंत सोपं आहे. पुन्हा एकदा सांगतो. First you have to take n by 10 SCl in the HB tube. Keep the HB tube in the HB meter. Do a bold finger prick. Do a bold finger prick. Collect the blood in the HB pipette up to 20 microliter mark. Transfer the blood from HB pipette to HB tube. Shake the HB tube. Keep the HB tube in the HB meter for 10 minutes. After 10 minutes, start adding water in the HB tube till the color matches with the color plates of HB meter. Once the color get matched, remove the tube from the HB meter and see the upper level of fluid. The upper level of fluid is the HB percentage of the given blood sample. Right? This is the HB percentage in grams. HB percentage in grams. So this is called as Sahali's method or chemical method. Next time we will see the Drapkin's method.